Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. By using HPLM, we can perform various operations. First one, we can create or generate the graph. We can create the requirement. We can create RTM. What is the full form of RTM? Requirement traceability matrix. Then by using HPLM, we can create releases and cycle. Releases ला काय म्हणतो आपण? Features and cycles means testing activity. एखादा features येतात त्यावेळी आपण testing activity perform करतो. Smoke, sanity, functional, retesting, regression. Okay. Then we can create test cases by using HPLM. आणि जे काय आपण test cases create केले, we can execute test cases by using HPLM. Then we can log defect in HPLM. HPLM चा basic as a test engine आपण यूज काय करतो? डिफेक्ट लॉग साठी यूज करतो. आणि जे काही डिफेक्ट भेटलेत आपल्याला ते फेल्ड टेस्ट केसेस सोबत लिंक करतो बाय युजिंग HPLM. तो ओव्हरऑल HPLM चा हा यूज आहे. सेम मला सांगा SQL होतं. SQL चा सगळाच ऍक्सेस आपल्याला होता का? We know how to create tables, how to create store procedure, how we can use select command. But सगळा ऍक्सेस टेस्ट इंजिनियरला आहे का? Yes. प्रत्येकाला रोल डिफाइन आहे. Yes. टूल तर ओव्हरऑल सगळेच यूज करतात. डेव्हलपर पण यूज करतो, आपण पण यूज करतो, डेटाबेस ऍडमिन पण यूज करतो. सगळ्याला रोल डिफाइन आहे ऍक्सेसचा. येस. तर इथे प्रोग्रेस रिपोर्ट ओव्हरऑल हे टूल आहे. यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कोणाकोणाची असेल? फॉर एक्झाम्पल एक पेटीएमचा प्रोजेक्ट आहे आणि HPLM टूल यूज करतो. इन्व्हॉल्वमेंट कोणाकोणाची असते? प्रोजेक्ट मॅनेजर, डेव्हलपमेंट लीड, टेस्टिंग लीड, देन स्क्रम टीम म्हणजेच डेव्हलपमेंट टीम अँड टेस्टिंग टीम. ओके. तर रिपोर्ट्स कोण असतं जनरली इन्व्हॉल्व रिपोर्ट्स मध्ये? इन केस ऑफ रिपोर्ट हायर मॅनेजमेंट म्हणजेच कोण? प्रोजेक्ट मॅनेजर, डेव्हलपमेंट लीड, टेस्टिंग लीड. ओके. आपण असेल का इन्व्हॉल्व रिपोर्ट्स बनवण्यामध्ये? नो. वी कॅन क्रिएट रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट कोण क्रिएट करेल? Product owner. Who create the requirement? In case of Jira, who create the story? Product owner. Product owner. Okay. RTM requirement traceability matrix कोण बनवेल? Tester. ओके. हे डॉक्युमेंट आपण बनवतो रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. देन रिलीजेस अँड सायकल. प्रत्येक याच्यात फीचर्स असतात आणि सायकल्स मध्ये कोण इन्व्हॉल्व असेल? ओके. हे कोण बनवतं? टेस्ट केसेस, टेस्ट लीड बनवतो की टेस्टर्स बनवतो? ओके. आन्सर चेंज नका करू. ऍज अ टेस्ट इंजिनियर आपण बनवतो. ओके. लीड फक्त तुम्हाला गाईड करत असतो. ओके. टास्क अलोकेट करत असतो. ओके. देन वी कॅन लॉग डिफेक्ट इन HPLM. आणि जे डिफेक्ट आपल्याला सापडले फेल्ड टेस्ट केसेस सोबत आपण लिंक करतो. हे ओव्हरऑल यूज आहे. HPLM काय यूज करतो कळालं सगळ्यांना? वाय वी यूज HPLM? यस. तर लिहून घ्या वन बाय वन. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज HPLM? देन सेकंड वाय वी यूज HPLM? Why we use HPLM or why HPLM is used? First point, by using HPLM, we can generate graph or progress report. By using HPLM, we can generate graph or progress report. Second use, by using HPLM, we can create requirement. Requirement create करू शकतो. Then third use, by using HPLM, we can prepare or create requirement traceability matrix, that is RTM. By using HPLM, we can create requirement traceability matrix, that is
RTM. Fourth use, we can create releases and cycle by using HPLM. We can create releases and cycle. Next use आहे we can write or design test cases. We can write or design or create test cases. We can write, design or create the test cases. Next, 6.1, we can execute prepared test cases. We can execute prepared test cases. जे काय आपण टेस्ट केसेस बनवल्या ते आपण एक्झिक्यूट करतो by using HPLM. Then 7, we can log defect by using HPLM. We can log defect by using HPLM. Then last use है HPLM चा, we can link defect with failed test cases. We can link defect with failed test cases. जे काही टेस्ट केसेस फेल झाले ते आपण लिंक कशा सोबत करतो? यस, डिफेक्ट सोबत. ठीक आहे. तर HPLM चे वर्जन्स पण आहेत. हे झाला HPLM आपण का यूज करतो आणि युजेस काय आहेत. हॅलो सर, एक्झिक्यूट म्हणजे आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये एक्झिक्युशन सुद्धा करू शकतो का? एक्झिक्युशन म्हणजे काय मी सांगेन, ज्यावेळी डॅशबोर्ड सांगू ना त्यावेळी सांगेन. इथे एक टेस्ट प्लॅन असतो, ओके, आणि टेस्ट लॅब एक कन्सेप्ट आहे. फक्त नोट करून घ्या, टेस्ट लॅब, टेस्ट प्लॅन आणि टेस्ट लॅब. टेस्ट प्लॅन टेस्टिंग मधला नाही, जो लीड बनवतो. इथे टेस्ट प्लॅन म्हणजे काय, सगळे टेस्ट केसेस इथे लिहितो. आणि लॅब मध्ये काय होतं, इन जनरल लॅब म्हणजे कॉलेजची लॅब असते, तिथे काय होतं एक्झिक्युशन. ओके, बट एक्झिक्युशन वेळी सगळंच आपण एक्झिक्युशन करेल का? नो सर. जेवढ्या लागतील तेवढे एक्झिक्यूट करेल. बट टेस्ट केसेस कुठे लिहिले? टेस्ट प्लॅन मध्ये. ओके, मी जे टॅब सांगेन ना त्यावेळी कळेल तुम्हाला की टेस्ट प्लॅन आणि टेस्ट लॅब आहे. टेस्ट प्लॅन म्हणजे तो टेस्ट प्लॅन नाही जो लीड बनवतो. इथे टेस्ट प्लॅन म्हणजे काय, इन केस ऑफ HPLM वी कॅन क्रिएट टेस्ट केसेस इन टेस्ट प्लॅन. आणि टेस्ट लॅब मध्ये जे आपण एक्झिक्यूट करणार आहोत ते. फॉर एक्झाम्पल, एक अगेन नॉन टेक्निकल एक्झाम्पल देतो. घरामध्ये गहूचं पोतं असतं. येस सर. तर गहू आपण ऍट अ टाइम सगळं युज करतो की थोडा थोडा युज करतो? थोडं. बरोबर. म्हणजे टेस्ट प्लॅन काय असेल, गहूचं पोतं, आणि टेस्ट लॅब म्हणजे जे काही युजफुल आहे थोडं थोडं ते युज करणार. डिफरन्स समजला? डिफरन्स काय सांगतोय तो? येस सर. ओके. आणि टेस्ट प्लॅन रेग्युलर विचारलं तर तुम्ही काय सांगाल, जो टेस्ट लीड बनवतो तो कंपोनेंट्स ऑफ टेस्ट प्लॅन. बट इन केस ऑफ HPLM मध्ये टेस्ट प्लॅन काय आहे? ओव्हरऑल नाही. टेस्ट केसेस. वी कॅन क्रिएट टेस्ट केसेस इन टेस्ट प्लॅन अँड वेअर वी एक्झिक्यूट इन टेस्ट लॅब. डिफरन्स कळाला सगळ्यांना? जो ओव्हरऑल डॅशबोर्ड सांगेन ना त्यावेळी विजिबिलिटी येईल तुम्हाला. फक्त इतकं लक्षात ठेवा, टेस्ट प्लॅन आणि टेस्ट लॅब. ओके. देन हे डायग्राम नोट करून घ्या. HPLM चे वर्जन्स ऑफ HPLM. वर्जन्स ऑफ HPLM. तर फर्स्ट टेस्ट डायरेक्टर होतं, ठीक आहे. देन त्याचं नाव मर्क्युरी क्वालिटी सेंटर झालं. आणि मर्क्युरी क्वालिटी सेंटरला बाय कोणी केलं? HP कंपनीने बाय केलं. नेम काय होतं फर्स्ट? HP क्वालिटी सेंटर. नाव करंटली नाव काय आहे? HPLM. What is the full form of HPLM? Hewlett Packard Application Lifecycle Management. त्याचे वर्जन्स पण आहेत. वर्जन्स लक्षात ठेवा इथे. टेस्ट डायरेक्टर वर्जन 1.52 to V8.0 टेस्ट डायरेक्टर. देन मर्क्युरी क्वालिटी सेंटर. आता हा प्रोडक्ट कोणाचा आहे? मर्क्युरी क्वालिटी सेंटरचा आहे का? नो. HPचा आहे. HP कंपनीचा आहे. HPचं फुल फॉर्म काय?
हॅवलेट पॅकर्ड. ओके, आधी नाव काय होतं? HP क्वालिटी सेंटर. देन नाव चेंज काय केलंय? HP ALM. तर व्हर्जन चेंज होतात म्हणजे याच्यामध्ये काय ऍड होत असेल? फॉर एक्झाम्पल व्हर्जन 9.22 होईल 10.0 आणि इथे V11.02 V12.0. याच्यामध्ये काय चेंज असतील? फीचर्स ऍड झाले असतील. येस, फीचर्स ऍड झाले असतील, बरोबर. बट प्रिव्हियसली हा प्रोडक्ट कोणाचा होता? मर्क्युरी क्वालिटी सेंटरचा होता. तो बाय कोणी केलाय? HP क्वालिटी HP कंपनीने. HP कंपनीने त्याचं नाव काय दिलं? त्यांनी क्वालिटी सेंटर नाव दिलं, बट HP नाव दिलं. इन्स्टेड ऑफ मर्क्युरी नाव काय दिलं? HP. देन करंटली काय म्हणतात त्याला? HP ALM. तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन विचारतात, करंटली तुम्ही कोणतं व्हर्जन युज करता? विच व्हर्जन यू यूज? HP ALM 12.0 और 12.53 कोणते एक का सांगू शकता? काय म्हणते मी? 12.0 और 12.53. ओके, हे डायग्राम नोट करून घ्या. ड्रॉ करा तुमचे. फर्स्ट टेस्ट डायरेक्टर होतं, त्याचं नाव मर्क्युरी क्वालिटी सेंटर झालं. मर्क्युरी क्वालिटी सेंटरला बाय केलं HP कंपनीनं. HP कंपनी त्याचं नाव ठेवलं HP क्वालिटी सेंटर. नाव करंटली इट्स कॉल्ड एज HP ALM, Hewlett Packard Application Lifecycle Management. Version 12.0 and latest आहे 12.53. अगेन हे जे टूल इन्स्टॉल करायचं आहे, जसे SQL आपण इन्स्टॉल केलं, हे इन्स्टॉल करायचं काम आपलं आहे का? ओके, तिथे एक ऍडमिन टीम असते. तुम्ही ज्या प्रोजेक्टला अलोकेट असाल त्या प्रोजेक्टचा तुम्हाला ऍक्सेस दिलेला असतो. ओके, ऍडमिन टीम. फॉर एक्झाम्पल एका प्रोजेक्ट मध्ये जिरा यूज करत असेल तर जिराचा ऍक्सेस तुम्हाला दिलेला असतो. म्हणजेच काय, तुम्हाला काय प्रोव्हाइड केले जातील या केसमध्ये? येस, युजर आयडी अँड पासवर्ड. जिरा असं काय आहे का डबल क्लिक केले की ओपन होतं फक्त? असं असेल का? फॉर एक्झाम्पल मी पण यूज करतोय, निलेश पण यूज करतोय, XYZ पर्सन यूज करतोय. प्रत्येकाची आयडेंटिटी वेगवेगळी. युजर्स क्रिएट केले असतील. ओके, देन युजर आयडी आणि पासवर्ड प्रोव्हाइड करतो. कोण करतं प्रोव्हाइड हे पासवर्ड आणि युजर आयडी? ऍडमिन टीम. आणि ज्या प्रोजेक्टला तुम्ही अलोकेट झाला असेल त्या प्रोजेक्टनुसार तुम्हाला दिलं जातं. अगेन एक गोष्ट आणखी सांगतोय, आम्ही दोन्ही टूल सांगतोय HP ALM आणि जिरा. बट एका प्रोजेक्ट मध्ये आपण दोन्ही टूल यूज करू शकतो का? नो. वन टूल इज इक्वल टू वन प्रोजेक्ट. लक्षात राहील सगळ्यांना? येस. अगेन जिरा यूज करत असाल, फॉर एक्झाम्पल जिरा तुम्हाला हँड्स ऑन व्यवस्थित प्रॅक्टिस आहे, तर करंट कोणता सांगणार? करंट प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय यूज करताय? जिरा. प्रिव्हियसली काय यूज केलं होतं? ओके, देन HP ALM तुमचा हँड्स ऑन आहे, प्रॅक्टिस चांगली. करंटली काय सांगा? HP ALM. जिरा. ओके, HP ALM जिरा. बट हे दोन प्रोजेक्ट साठी दोन टूल शिकवतो. जनरली वोडाफोन मध्ये HP ALM यूज करतात. ओके, आणि बऱ्याचशाच ऑर्गनायझेशन मध्ये जिरा, और काही ऑर्गनायझेशन मध्ये स्वतःच एक कस्टमाइज टूल असतं. कस्टमाइज टूल म्हणजे काय? हे जे HP ALM आहे, जिरा आहे, हे पेड आहे की फ्री आहे? फर्स्ट थिंग, एक तुम्ही क्लाउड व्हर्जन वापरलं बट ऑर्गनायझेशन लेवलला यूज करायचं असेल, हे फ्री ऑफ कॉस्ट असेल का? HP कंपनीवर जिरा कंपनी. फॉर एक्झाम्पल तुम्ही TCS ला जॉईन झाले, TCS हे फ्री मध्ये घेईल की काहीतरी पैसे देऊन घेईल? पेड असणार, बरोबर. पेड व्हर्जन असतं, नंबर ऑफ युजर असतं, बट हे कोण पे करतं? ऑर्गनायझेशन पे करतं. ओके, बट काही ऑर्गनायझेशन मध्ये मी काय म्हणतोय, कस्टमाइज टूल त्यांचं सेल्फ पण असू शकतं. सेल्फ त्यांनी डेव्हलप केलेलं. ओके, सेल्फ पण असू शकतं. बट तुम्ही कोणते यूज केलंय? HP ALM अँड जिरा. ओके, आणि टूल शिकणं खूप मोठी गोष्ट नाही. जसं तुम्ही व्हॉट्सअप यूज करता, येस, व्हॉट्सअपचा बेसिक पर्पज काय? सेंड मेसेजेस, कॉलिंग, यासाठी. सेम टूल्स कशासाठी यूज असेल? प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल, डिफेक्ट ट्रॅकिंग, रिक्वायरमेंट, युजर स्टोरीज क्रिएट करणे, हाच यूज असेल. अगेन जो जिरा यूज तुम्ही आता करताय, सेम एखाद्या ऑर्गनायझेशन जिरा सेम यूज होत असेल का? जिरा तुम्ही जो यूज करताय तो तिथे सेम यूज होत असेल का? तो कस्टमाइज असेल. कस्टमाइजचं मिनिंग काय?
त्यांच्या पद्धतीने त्यांनी ऍज पर रिक्वायरमेंट, ऍज पर रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. येस, कस्टमाइज केलेला असतो टूल. ओके.